नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 5th स्टँडर्ड मधील 9th चॅप्टर स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती. आधीच्या पाठामध्ये आपण पाहिलं की गाव, नगरे, वसाहती कशा पद्धतीने तयार झाल्या आणि लोक एका ठिकाणी कसे राहू लागले. अर्थात आपण जेव्हा एका ठिकाणी राहतोय तेव्हा त्या ठिकाणी मग आसपासच्या व्यक्तींसोबत भेटणं वगैरे, त्याच्यानंतर संस्कृती उदयास येते किंवा एक स्थिर जीवन आपण अनुभवतो. एकाच ठिकाणी राहायचं आहे, शेती एकाच ठिकाणी आहे. सो एक संबंध निर्माण होतात आसपासच्या लोकांसोबत. मग संस्कृती वगैरे हे सगळं आपण आजच्या पाठामध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे धातूचा वापर. आपण 6व्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं की हे जे सगळे त्या काळामधले मानव आहेत तर त्यांनी अश्म म्हणजे दगडाचा वापर करून सगळ्या गोष्टी केल्या होत्या. आता हळूहळू धातूचा वापर करायला कशी सुरुवात झाली ते आपण बघूया. माणसाने सर्वप्रथम वापरात आणलेला धातू कोणता याबद्दल तुम्हाला कुतूहल असेल, कारण आता आपण स्टील बघतो, आपण जर्मनची भांडी बघतो, आपण पितळेची भांडी बघतो, तांब्याची भांडी बघतो. सो बेसिकली हे सगळे भांडी आहेत. पण यातल्या सगळ्यात सुरुवातीला काय बरं आलं असेल किंवा काय बरं पाहिलं असेल किंवा कशाचा उपयोग केला असेल, तर युरोपमधील संग्रहालयांमध्ये जमा झालेल्या पुरावस्तूच्या संग्रहाचे वर्गीकरण करण्यासाठी ख्रिश्चन थॉम्सन नावाच्या अभ्यासकाने त्रियुग पद्धती नावाची पद्धत अंमलात आणली. त्याने त्या वस्तूंची वर्गवारी 3 गटांमध्ये केली. एक तर पहिला आहे दगडाची हत्यारे, अर्थात ती अश्मयुगामध्ये वापरली जात होती. मग त्यानंतर तांब्याची हत्यारे वापरली गेली, अर्थात हत्यारे तर होतीच पण त्यासोबत इतर भांडी वगैरे गोष्टी पण वापरल्या जात होत्या. तर ते होतं ताम्रयुगामध्ये. त्याच्यानंतर आहे लोखंडाची हत्यारे आणि ज्या काळामध्ये लोखंडाची हत्यारे वापरली जायची त्या काळाला किंवा त्या युगाला आपण म्हणतोय लोहयुग. ठीक आहे, इथपर्यंत डन. सो आता या ठिकाणी तुम्हाला काही दागिने पाहायला मिळतात. तर बल्गेरियामध्ये अर्थात आपण काय पाहिलं की व्यक्ती मृत झाल्यानंतर त्यांच्याच घराच्या आसपास किंवा अंगणामध्ये वगैरे पुरलं जायचं आणि त्यासोबतच त्या व्यक्तीच्या आवडत्या गोष्टी ज्या काही असतील, दागिने असेल किंवा एखादं भांडं वगैरे पण त्या व्यक्तीसोबत पुरलं जायचं. सो मग त्यांच्या त्या काळामध्ये ज्या काही गोष्टी पुरून ठेवलेल्या होत्या, आता ही धातूच्या ज्या काही गोष्टी पुरून ठेवल्या होत्या त्या काही नष्ट नाही पावणार. मग त्या सगळ्या वस्तू उत्खननामध्ये सापडलेल्या आहेत. आता ही जी वर्गवारी आपण पाहिली, दगडाची हत्यारं आहेत, तांब्याची आहेत, म्हणजे लोखंडाची आहेत. तर ही ठरवताना दगडाची हत्यारे आधीच्या काळामधली, त्याच्यानंतर तांब्याची हत्यारे, वस्तू आणि मग त्यानंतर लोखंडाची हत्यारे अशा पद्धतीने क्रम लावून दिला होता आणि हा कोणी लावून दिला होता? ख्रिश्चन थॉम्सन याने. आता याने कशा आधारे क्रम लावला असेल? तर अर्थात ती हत्यारे किंवा त्या वस्तू ज्या काही सापडल्या त्या दफनातून सापडल्या असतील. मग त्यांना सापळा पण बाजूला सापडला असेल त्या त्या व्यक्तीचा. मग त्याच्या आधारे अंदाज लावला असेल की हा बुद्धिमान मानव आहे का? हा शक्तिमान मानव आहे का? किंवा हा मानव कुठल्या काळामधला आहे? मग त्याच्या आधारे त्या वस्तूंचा क्रम पण लावला गेलेला आहे. ठीक आहे. मग त्यानंतर पुढे असं आहे की त्यानुसार अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशी 3 नावं मग त्या कालखंडाला दिली गेली. ज्या कालखंडामध्ये दगडाची हत्यारं वगैरे असेल ते अश्मयुग, तांब्याचं असेल ते ताम्रयुग आणि लोखंडाचं असेल ते लोहयुग. आणि त्यामुळे सर्वसाधारणपणे अशी एक समजूत झाली की तांबे हा सर्वप्रथम वापरात आलेला धातू असावा. म्हणजे आधी दगडानंतर मग तांब्याचीच हत्यारं वगैरे आहेत, त्याच्यामुळे तांबे हा सगळ्यात पहिल्यांदा वापरला गेला असावा. सो प्रत्यक्षात मात्र सोने हा वापरात असलेला पहिला धातू, पण सोन्याचं काही आपण सगळ्याच वस्तू नाही बनवू शकत. कारण सोनं नरम असतं. निसर्गतः जेव्हा आपल्याला सोनं मिळतं तेव्हा ते नरम असतं. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण दागिने घेतो तेव्हा ते 22 कॅरेटचे असतात, 24 कॅरेटचे असतात. म्हणजे याचा अर्थ काय की तो दागिना पूर्णतः सोन्याचा नसतो. कारण आपण सोन्याचा दागिना बनवूच शकत नाही, फक्त सोन्याचा. कारण सोनं खूप नरम असतं आणि त्याची हत्यारं, त्याचे दागिने वगैरे बनवणं शक्य नसतं. मग सोन्यामध्ये इतर धातू मिक्स करून ते दागिने जे आहेत तर ते बनवले जातात. मग त्याच्यामध्ये सोन्याचं प्रमाण किती आहे त्यानुसार त्या दागिन्याची प्राइस डिसाईड होते. तर अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे की त्या काळामध्ये काय काय केलं जायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे की त्याचा उपयोग हत्यारे, अवजारे बनवण्यासाठी आपण करत नव्हतो. मग कोणता धातू स्ट्रॉंग किंवा हत्यारांसाठी वगैरे चांगला होता तर तो म्हणजे तांबे. सोन्यानंतर माणसाला अशा एका धातूचा शोध लागला की ज्यापासून त्याला हत्यारे बनवता येतील, अवजारे बनवता येतील, त्याला आपण तांबे म्हणतो. आणि तांब्याचे जे हत्यारं आहेत किंवा या सगळ्या गोष्टी ज्या युगामध्ये वापरायला सुरुवात झाली त्याला आपण म्हणणार आहोत ताम्रयुग. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहतो आहोत. आता या ठिकाणी बघा की मातीची भांडी बनवली जायची. सुरुवातीला अर्थात चाकाचा शोध नव्हता लागला तर हातानेच जे काही आकार आहे ते दिले जायचे. पण नंतर मात्र चाकाचा शोध लावल्यानंतर मग असा ही जी चाक आहे तर ती त्याच्या खाली असं तुम्हाला पाहायला मिळेल. या चाकाच्या खाली तुम्हाला असं पाहायला मिळेल आणि हे एका ठिकाणी असं स्थिर करून ठेवलं जायचं आणि मग हा जो म्हणजे खालच्या एका चाकावरती हे स्थिर करून ठेवलं जायचं आणि मग याला हलवायचं, म्हणजे या चाकाला हलवायचं. मग त्यानुसार या भांड्याला आकार मिळतो. सो मातीची भांडी बनवण्याच्या चाकाला बसवलेला अंकुचीदार गारेचा दगड. मग चाक त्यावर
तोललेलं आणि आता हे जे दगड म्हणजे हे जे आहे चाक तर ते त्याच्यावरती असं ठेवलं जायचं. भोवरा कसा फिरतो सेम त्याच पद्धतीने. आणि हा जो अणकुचीदार दगड आहे त्याला आपण कुणीचा दगड असं म्हणतो. भांडे हाताने घडवताना ते फिरवायला सोपे जावे म्हणून केव्हा तरी फिरत्या फळीचा उपयोग केला जायचा आणि मग त्यानुसार त्या भांड्यांना जे आहे तर ते आकार दिला जायचा. मग याच पद्धतीने हळूहळू ज्या गोष्टी आहेत तर त्या याच्यावरती अजून मग लोकांना कळू लागलं की आपण असं पण करू शकतो, हे पण करू शकतो, असे पण शोध लागू शकतात. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये विकास होत गेला. मग आता अगदी अलीकडच्या काळापर्यंत ईशान्य भागातील जे आदिवासी स्त्रिया आहेत तर ते भांड्यांना आकार देण्यासाठी अशा पद्धतीने फळीचा वापर करायचे. अजून आपल्याकडे पण म्हणजे खूप जे जुने लोक वगैरे आहेत तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे त्या सगळ्या लोकांकडे पण अशाच पद्धतीने जे खूप जुने आहेत ज्यांना पहिल्यापासून अशाच पद्धतीने बाकीची भांडी बनवण्याची सवय आहे किंवा कौशल्य आहे ते लोक अजूनही अशी चाकं वगैरे वापरतात. आता बघा आपल्याकडे असं आहे पण इजिप्तमध्ये वगैरे अशा पद्धतीचं एक साधारणतः स्ट्रक्चर आहे की छान खुर्चीवरती बसून वगैरे आपण मातीची भांडी बनवू शकतो. ही जी फिरती फळी आहे तर त्यानुसार आपण वरच्या भांड्याला फिरवून आकार देऊ शकतो. चाकावर घडवलेली भांडी. ताम्रयुगाचा काळ हा नवनव्या शोधांचा आणि वेगाने होणाऱ्या बदलांचा होता. याच काळामध्ये लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे चाक. म्हणजे ताम्रयुगामध्येच एक अजून शोध लागला तो म्हणजे चाकाचा. मग अर्थात सुरुवातीला काही चाक वगैरे माहिती नसेल. मग मानवाला एक उतार्यावरून खाली पडणारी गोल आकाराची काहीतरी वस्तू दिसली. मग त्यावरून त्याला असं कळलं की जर गोल आकाराची वस्तू आहे तर ते नक्की पुढे पुढे जाऊ शकते किंवा अशा पद्धतीने चालत म्हणजे एकदा आपण त्याला वेग दिला की ती अशी गोल गोल पुढे जाते. म्हणजे जर आपण चाकाचा शोध जो आहे तो या पद्धतीने लागला असावा की अशा पद्धतीने आपण काहीतरी फिरवत गेलो म्हणजे दोन चाकांच्या मध्ये अशी फळी ठेवली आपण तर ती सुद्धा पटकन पुढे जाऊ शकते जास्त बल न लावता. तर हे त्याला हळूहळू कळू लागलं आणि अशा पद्धतीने चाकाचा उपयोग मातीची भांडी बनवण्यासाठी पण केला जाऊ लागला. वाहनांसाठी पण केला जाऊ लागला. आता व्यापार आणि वाहतूक. भांडी चाकावर घडवायला लागल्यानंतर त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करणे शक्य कच्चा माल उपलब्ध शक्य शक्य झालं आणि त्यानंतर पुढे असं आहे की या काळामध्ये सुपक आकाराची आणि सुंदर नक्षींची रंगीत अशी भांडी घडवली जायची आणि मग ही भांडी आता तुम्हाला हे पण माहिती असेल की हडप्पा काळामधली भांडी वेगळी असतात किंवा प्रत्येक संस्कृतीमधली भांडी वेगळी असतात कारण त्यांची नक्षी वेगळी असायची, त्यांची घडवण्याची पद्धत वेगळी असायची, त्यांचे रंग वगैरे जे काय आहे ते सगळं वेगवेगळं असायचं आणि त्यामुळेच आपण ओळखू शकतो की ही भांडी या काळामधली आहेत, या नक्षीची भांडी त्या त्या संस्कृतीमधली आहेत. ठीक आहे. संस्कृती म्हणजे काय बेसिकली हे सगळं जे काही सुरू आहे जी प्रगती सुरू आहे ज्या पद्धतीने एक वेगळी ओळख निर्माण होते प्रत्येक वसाहतीची प्रत्येक नगराची त्यालाच आपण संस्कृती म्हणू शकतो. सो गावांमध्ये कुशल कारागिरांच्या वस्तीचा आणि वस्तूंच्या उत्पादन केंद्राचा एक खास विभाग तयार झाला की ज्या ठिकाणी काहीतरी भांडी घडवणं दागिने घडवणं असं सगळं सुरू असायचं. परंतु हे ज्या गावांमध्ये कच्चा माल सहज उपलब्ध होत होता आणि जी गावे व्यापाराच्या दृष्टीने अधिक सोयीची होती त्या गावांमध्येच घडले. आता अर्थात आता आपण त्यांना शहरं म्हणतो की शहरातून सगळं ने-आण करणं इझी आहे किंवा शहरामधून आपण कच्चा माल पण आणू शकतो कुठून तरी ते बनवू शकतो आणि मग विकू शकतो. विकणं पण तसं सोयीस्कर आहे. सो त्याच पद्धतीने त्या काळामध्ये पण काही अशी गावं असतील ना की जी सगळ्या गावांना म्हणजे सगळ्या गावांसाठी तिथे येणं सोयीस्कर आहे, तिथून खरेदी करणं सोयीस्कर आहे, तिथे व्यापार करणं सोयीस्कर आहे. तर अशा पद्धतीने अशी काही गावं होती की ज्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या जायच्या आणि मग त्या गावांचा अजून विस्तार झाला. मग ज्यांना अशी कौशल्याची कामं यायची ती मग या गावांमध्ये येऊन ती कामं करायची. बाकीच्या गावांमध्ये शेती ज्या ठिकाणी जमीन चांगली असेल त्या ठिकाणी शेती करायची. सो बेसिकली जे जे त्या काळामध्ये करणं शक्य होतं, ज्या पद्धतीने करणं शक्य होतं ते सगळं आपल्याला पाहायला मिळतंय. वस्तूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर व्यापारात पण वाढ झाली आणि मग त्यामुळे वाहतुकीच्या पद्धतीमध्ये पण बदल होणं गरजेचं होतं. मग त्याच्यामुळे आता या चाकांचा उपयोग वाहतुकीसाठी म्हणजे वाहन बनवण्यासाठी वगैरे केला जाऊ लागला. नगरांचा उदय आणि लिपी. सुरुवातीला आपण पाहिलं की माणसाला काही लिहिता वाचता वगैरे काही लिपीच माहिती नव्हती तर बोलता पण येत नव्हतं, लिहिता वाचता पण काहीच येत नव्हतं. पण हळूहळू माणूस लिहायला लागला, ड्रॉ करायला लागला. मग त्याने लिपी विकसित केली. जशी आपली आता देवनागरी आहे, हे सगळं देवनागरीमध्ये आहे. इंग्लिश मधलं सगळं रोमन लिपीमध्ये आहे असं आपण म्हणतो. तर त्याचप्रमाणे दूरवरती पसरलेला व्यापार, मालाची जलद वाहतूक आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी जी पण उत्पादनाची केंद्रे आहेत, यामुळे अनेक प्रकारची कामं करणारे लोक एका ठिकाणी आले. नगरे उदयाला आली. वाढलेल्या व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे आवश्यक झाले. मग आता अर्थात जेवढा व्यापार वाढेल, तुम्ही पण बघत असेल बघा कुठल्याही दुकानामध्ये जेव्हा आपण जातो, म्हणजे दुकान साधारणतः मोठं असेल, खूप गिराईक वगैरे आली तर ते लोक बिल बनवतात, ते लोक काही प्रोडक्टची नावं लिहितात. सो बेसिकली अशा पद्धतीने नोंदी ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि मग सांकेतिक खुणा असलेली खापरे उत्खननामध्ये मोठ्या संख्येने मिळतात. आता अर्थात आपण गहू, ज्वारी, तांदूळ असं शब्दांमध्ये लिहितो.
त्या काळामध्ये त्यांच्या काहीतरी खाणाखुणा असतील ज्याने ते लिहायचे. म्हणजे ते ड्रॉ करून ते कळायचं की हे याचं खूण आहे किंवा हे याचं काहीतरी आहे असं कळायचं. व्यापार आणि उत्पादन यांच्यामध्ये झालेली वाढ आणि नोंदी ठेवण्याचा वाढता व्याप यांसारख्या कारणांमुळे आधीपासून वापरात असलेल्या ज्या काही सांकेतिक खुणा आहेत, जी काही चिन्ह आहेत त्याच्यामध्ये सुधारणा होत गेली. कारण आता सारखंच या गोष्टी वापराव्या लागतात. मग काहीतरी इझी ठेवणं, प्रत्येकाला समजेल असं ठेवणं. कारण अर्थात आपण ज्या खुणा बनवू त्या आता माहिती आहे, आता सगळेजण क ख ग शिकतायत त्याच्यामुळे सगळ्यांनाच मराठी वाचता येते, सगळ्यांनाच इंग्लिश वाचता येते. पण त्या काळामध्ये अशी काही ठरलेली लिपी नव्हती. मग सगळ्यांना कळेल असं काहीतरी बनवणं किंवा सगळ्यांना समजेल, सगळ्यांनाच वाचायला येईल असं काहीतरी सांकेतिक खुणा वगैरे बनवणं, तयार करणं हे सगळं पण गरजेचं होतं. मग त्यावर संस्करण केलं गेलं. अशा रीतीने प्रत्येक संस्कृतीची आपली लिपी तयार झाली. म्हणजे फॉर एक्झाम्पल हडप्पाच्या ठिकाणी वेगळी काहीतरी लिपी आहे. साऊथकडे वेगळी काहीतरी लिपी असेल. दुसऱ्या देशामध्ये दुसरी काहीतरी लिपी असेल, जे त्याच्या आसपासच्या गावांना समजते वगैरे. तर अशा पद्धतीने लिपी विकसित झाली. आता या ठिकाणी बघा चाकावर चालणाऱ्या ज्या काही गाड्या आहेत, तर त्या सगळ्यात पहिल्यांदा मेसोपोटेमियामध्ये सुरू झाल्या. म्हणजे अशा पद्धतीने पुढे चाकं आहेत, मागे माणूस आहे जो की या घोड्यांना वगैरे नियंत्रित करतोय आणि घोडे जसे पुढे चालतील त्याप्रमाणे घोड्याकडे कशी चालते सेम त्याच पद्धतीने. आता हे कसं कळलं तर अर्थात अवशेष मिळाले असतील किंवा असं पण असू शकतं की यांची चित्र वगैरे ड्रॉ करून ठेवली असतील. ठीक आहे. नेक्स्ट आहे हडप्पा संस्कृती म्हणजे सिंधू नदीकाठी असल्यामुळे त्याला आपण सिंधू संस्कृती पण म्हणतो. तर ही भारताच्या उपखंडामधील सगळ्यात प्राचीन संस्कृती आहे. जिचं उत्खनन आपण जेव्हा करतो तेव्हा त्याची लिपी जी आहे तर ती चित्रलिपी आहे. म्हणजे चित्र काढून काय काय लिहिलेलं आहे. जे अजूनही पूर्णतः वाचण्यात आपल्याला यश नाही आलंय. सो मग त्यानंतर असं आहे की ही जी चाकांची खेळणी वगैरे सापडले जेणेकरून असं कळू शकतं की त्या काळामध्ये अशा प्रकारची काहीतरी वाहनं होती. जसं की आता पण बघा एरोप्लेनचं खेळणं वगैरे आहे, म्हणजे ट्रेनचं खेळणं असतं, कारचं खेळणं असतं, रिमोट कंट्रोलवाली कार वगैरे असते. सो त्याच पद्धतीने त्या काळामध्ये पण त्या गाड्यांच्याच काही छोट्या छोट्या प्रतिकृती ॲज अ खेळणी म्हणून बनवल्या जायच्या. ठीक आहे. मग त्यानंतर बघा इथे तुम्हाला काही भांडी वगैरे पाहायला मिळतात. भांड्यांवरती काहीतरी स्पेसिफिक चिन्ह आहेत. म्हणजे याचा अर्थ त्या काळामध्ये या काहीतरी सांकेतिक खुणा आहेत. तर अशा पद्धतीने ते भांड्यांवरती काहीतरी लिहून ठेवायचे, काहीतरी बनवून ठेवायचे. ठीक आहे. सो व्यापारामधील भरभराट हे जगभरातील प्राचीन नागरी संस्कृतीचा उदय आणि विकास होण्यामागचं एक मुख्य कारण आहे, हे खरं. परंतु त्या नागरी संस्कृतीचा पाया नवाश्म युगातील कृषी संस्कृतीवरती पण आधारलेला होता. म्हणजे अर्थातच हे नवीन नवीन जे काही नवाश्म युगामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, याचं मूळ काय आहे? शेती. कारण शेतीमुळेच माणूस एका ठिकाणी राहू लागला. शेतीमुळे वसाहती बनल्या, नगरं बनली आणि त्यामुळेच कुठेतरी संस्कृती उदयास आली. त्यामुळेच हे जे व्यापार वगैरे आहे तर ते विस्तारत चाललेलं आहे. म्हणजे मूळ मूळ मुद्दा काय आहे? शेती. सो सॉरी सॉरी कृषी संस्कृतीमध्ये रुजलेला श्रद्धा नागरी संस्कृतीतही अबाधित राहिल्या. म्हणजे कृषी संस्कृतीमध्ये लोकांनी ज्या श्रद्धा होत्या की हे असं केलं की असं होणार, तसं केलं की तसं होणार, ते नागरी संस्कृतीमध्ये पण तसंच होतं. व्यापाराच्या भरभराटीमधून समृद्ध झालेल्या ज्या काही नगर आहेत, तर त्यामध्ये कृषी संस्कृतीमध्ये रुजलेल्या ज्या काही श्रद्धा आहेत, तर ते सगळे आचार, विचार, श्रद्धा, उत्सव सगळं काही नागरी संस्कृतीमध्ये पण येऊ लागलं. अनेक नगरांमध्ये अतिभव्य मंदिरे पण उभारली गेली. त्या नगरांच्या शासन व्यवस्थेचे अधिकार पण मंदिराचे प्रमुख जे आहेत, तर त्याच्या हातामध्ये यायचे, की मंदिराचे प्रमुख जे आहेत त्यांनीच गावाचा कारभार बघावा किंवा त्यांनीच गावामध्ये काय कसं व्हायचं, कसा विकास करायचा, कोण कुठे काय काम करणार, हे सगळं त्यांनी पाहावं. मग पुढे असं आहे की पुढे मंदिराचे प्रमुख पद आणि राजपद हे दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे गेली. जगातील प्राचीन नागरी संस्कृतीची ही सुरुवात होती आणि या संस्कृतीचा विस्तार आपण पुढील पाठामध्ये पाहणार आहोत. म्हणजे आता संस्कृतीला सुरुवात कशी झाली हे आपण बघितलं, पण हिचा विस्तार कसा झाला, ही कशा पद्धतीने नक्की संस्कृती होती, हे सगळं आपल्याला पुढच्या पाठामध्ये पाहायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला काही आरसा, लोटा, थाळी सारखे काही गोष्टी पाहायला मिळतात. ही नक्की वाचा. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला अजून माहिती देईल ह्या सगळ्या भांड्यांबद्दल किंवा धातूंबद्दल, इन शॉर्ट मानवी जीवनाबद्दल. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.